नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. रात्र बरीच झाली होती. नेहमीप्रमाणे आजही कायरा श्यामची वाट पाहत बसली होती. श्याम तिच्याशी प्रेमाचे 2 शब्दही बोलला नव्हता. बाकी तर प्रेम करणं दूरच. पण काही मुलं असतात लाजाळू, असं समजून ती होणाऱ्या यातनांकडे दुर्लक्ष करत राहिली. आज नाही तर उद्या तो आपल्याला मिठीत घेईल असा तिला विश्वास वाटत होता. दरवाजा वाजल्याचा आवाज आला तशी कायराची नजर तिकडे वळाली आणि समोर जे दिसलं ते पाहून तिला धक्काच लागला. समोरून श्याम स्त्रीच्या वेशामध्ये येत होता. क्षणभर हे काय चालले हे तिला कळलंच नाही. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडत नव्हते. या प्रसंगाला कसं सामोरं जावं तिला समजेना. नाजूक चालीमध्ये श्याम तिच्या जवळ आला आणि तिच्या समोर बसला. कायरा, असं भांबावून जाऊ नकोस. मी काही दुसरी कोणी नाही, तुझी मैत्रीण आहे श्यामा. कायरा फक्त त्याच्याकडे पाहत होती. अगं, एवढी आश्चर्यचकित झालीस? एवढी सुंदर बाई कधी पाहिली नाहीस का? श्यामामध्ये परिवर्तित झालेला श्याम तिच्याशी बोलत होता आणि ती वेड्यासारखी श्यामा झालेल्या श्यामला केवळ निहाळत होती. श्यामला घेऊन तिनं अनेक स्वप्न पाहिली होती. ती सारी धुळीस मिळाली होती. श्यामच्या बोलण्यामध्ये आता नजाकत आली होती. तो कायराशी मैत्रिणीच्या भूमिकेतनं बोलत होता आणि कायरा मनानं उद्ध्वस्त होत होती. श्याम, ही थट्टा असेल तर मला ही मुळीच आवडलेली नाही. अगं नाही, मी तुझ्याशी थट्टा करत नाहीये, तर मला तुला हे सत्य लवकरात लवकर दाखवायचं होतं. मग जर हे सत्य होतं तर ते तू मला लग्नापूर्वी का नाही सांगितलंस? माझं असं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तुला काय अधिकार? यावर श्याम शांत झाला. हे बघ, मी मान्य करतो की मी तुला फसवले, पण या कटात सारेच सामील होते. म्हणजे मी कसा आहे हे सगळ्यांना माहीत होतं. काय? हो, मी माझ्या घरच्यांना खूप अगोदरच सांगितलं होतं मला स्त्रियांमध्ये इंटरेस्ट नाही. मला पुरुष आवडतात कारण माझ्या पुरुषी देहामध्ये एक स्त्री आहे. पण माझं हे म्हणणं कुणी ऐकलंच नाही. उलट त्यांनी मला सांगितलं, तू गप्प बस, तू काही बोलू नकोस. आम्हाला फक्त आमच्या नातेवाईकांमध्ये आमची इज्जत सांभाळायची. बाकी तुला जे करायचं ते कर, पण लग्नाला नकार देऊ नकोस. मग मीही फार विचार केला आणि तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तुला एक सांगतो, तू तुझ्या मनाप्रमाणे जगू शकतेस. मला मात्र माझ्या मनासारखं जगू दे. माझा एक प्रियकर आहे, त्याच्याबरोबर मला प्रणय करायला आवडतो. पण तुला मी अडकवून ठेवणार नाही. तुला जो आवडेल ना त्याच्यासोबत तू संबंध ठेवू शकतेस. मात्र आपले हे संबंध आपल्यातच ठेवायचे, ते बाहेर कोणालाही कळता कामा नाहीत. नाही कळणार. पण श्याम, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी खरंच काही नाही केलं. मी काही करूही शकत नाही, कारण माझं उठतच नाही. या सगळ्याला जबाबदार माझे आई बाबा आहेत. तूच सांग, मी आता काय करू? श्यामच्या बोलण्यामध्ये वेदना होती. क्षणभर तो प्रक्षुब्ध झाला आणि कायरा आता श्यामबद्दल सहानुभूतीनं विचार करायला लागली. पण मग आता पुढे काय? मी हे सारं सत्य तुझ्या पुढे उघड केलंय कारण मला माहित आहे माझ्याकडून तुझ्या अपेक्षा वाढत गेल्या असत्या आणि शेवटी तुझ्या नशिबी फक्त दुःखच आलं असतं. ते तर आताही मिळालंच आहे. पण एक बरं झालं, हे तू सारं लवकर स्पष्ट केलंस. कायरा व्यतीत होत म्हणाली. तिला सगळं जग आपल्या विरोधामध्ये आहे हे जाणवायला लागलं होतं. पण आता कोणावरही चिडून फायदा नाही. ती रात्रभर रडत बसली. इकडे अपर्णा शांतपणे तिची कथा ऐकत होती. कायराच्या वाटेला आलेलं जीवन हे भयंकर होतं. अपर्णाचेही डोळे पाणावले होते. कायरा, तुझ्या या प्रसन्न चेहऱ्यामागे किती मोठं दुःख लपलंय हे आज मला कळालं. कायरा शांतपणे बोलली. अगं, हे तर काहीच नाही. यापुढे तर मी तुला अनेक गोष्टी सांगणार आहे ज्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. अपर्णाच्या चेहऱ्यावरती एक वेदना झळकली. कायराने जे सहन केलं त्याचं तिला वाईट वाटत होतं. विचार करून ती बोलायला लागली. पण जे घडलं ते सारं तुझ्या सासू सासऱ्यांना का नाही सांगितलंस? ती विचारात पडली. त्यांना सांगून काहीही फायदा नव्हता.
कारण ते सुद्धा माझ्या विरोधातील कटामध्ये सहभागी होते. अपर्णा प्रश्नांकित मुद्रेनं तिच्याकडे पाहायला लागली. मला कळलं नाही. सांगते. कायराने एक सिगरेट पेटवली आणि एक दीर्घ झुरका ओढला. हळूहळू सोडत ती बोलायला लागली. घडलेल्या प्रसंगानंतर कायरा अस्वस्थ झाली होती. काय करावं तिला सुचत नव्हतं. यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी तिनं कोणाशी तरी बोलायचं ठरवलं. स्वयंपाक करताना तिनं सासूला विचारलं, आई, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल ना. इथे नाही बोलता येणार. सासूला कळालं तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. ती तिला घेऊन मग आपल्या बेडरूम मध्ये आली. तिथे खुर्चीवर त्या दोघी बसल्या. बोल, आता इथे कोणी नाही. आई, तिचा गळा भरून आला होता. तुम्ही मला का फसवलत? काय झालं? तुमचा मुलगा पुरुष नाही, त्याचं उठत नाही हे तुम्हाला माहीत होतं, तरी माझ्यासोबत असं का केलं? यावर सासूबाई शांत झाली आणि मग म्हणाली, हे बघ, श्यामचं आम्हाला माहीत होतं, पण आम्ही कोणावर जबरदस्ती नाही केली. तुझ्या मामीला आम्ही सगळी कल्पना दिली होती, परंतु पैशासाठी त्यांनी होकार दिला. आणि हे बघ, आमच्या इज्जतीचा प्रश्न होता, त्यामुळे आम्हाला श्यामचं लग्न करावंच लागणार होतं. तुम्ही तुमच्या इज्जतीचं पाहिलं, पण माझं काय? कायरा म्हणाली. अगं, त्यात एवढं विशेष काय? पैसा असला की सारं काही खरेदी करता येतं. पण नवऱ्याचं प्रेम कसं मिळेल मला? तेही मिळेल. कायराने यावरती आश्चर्यानं सासूकडे पाहिलं. सासू बोलायला लागली, त्याची कमी तुझा सासरा पूर्ण करून देईल. हे ऐकून तर कायरा उडालीच. ती एका सुसंस्कृत घरामध्ये होती. हे सारं तिला घाण वाटत होतं. काय बोलताय आई तुम्ही? तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. सासू अगदी शांतपणे बोलायला लागली. अगं, सत्य आपण स्वीकारायलाच हवं. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे ती अडचण आपली नाही. आणि स्त्री जे शरीर सुख पाहिजे म्हणते ना, तो तुझा सासरा तुला देईल आणि हे कोणालाही कळणार नाही. परिणामी आपलं सगळं काही ठीक चालेल. विचार कर, तुझी शांती होईल आणि माझीही. कायरा स्तब्ध झाली होती. तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. आणि आता पुढे नक्की काय होईल मित्रांनो? कारण या प्रणय कथेला तशी तर कुठे सुरुवात होते. अजून कायराचा बराच कार्यक्रम बाकी आहे. पाहूयात कायरा पुढे काय करते ते. आय होप तुम्हाला ही लव्ह स्टोरी, ही प्रणय कथा नक्कीच आवडत असेल. बरीच रहस्य आहेत यामध्ये, परंतु हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला मात्र आत्ताच सबस्क्राईब करावं लागेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटते हे कमेंट देखील करून सांगायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.